दुर्गेश वगैरे. आतापर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? पूर्ण क्लिअर झाले ना बेसिक्स पासून वगैरे? फर्स्ट लेक्चर. फर्स्ट लेक्चर नाव माहिती आहे, सगळे लेक्चर होते ना. सगळ्यांना क्लिअर आहे ना आतापर्यंत? त्याविषयी रिव्हिजन मग अजून क्लिअर झालं असेल. डेटा मॉडेलिंग झाली सगळ्यांची? नक्की. ऑनलाईन डेटा मॉडेलिंग झाली सगळ्यांची? हो सर. ओके. सो आपण आज इम्पॉर्टंट टॉपिक चालू करतोय, डॅक्स. ओके. आता व्हॉट इज डॅक्स? डॅक्स इज अ बेसिकली डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. जसं तुम्ही एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहिता, एक्सेलमध्ये फॉर्म्युला कसे लिहिता तुम्ही? इक्वल्स टू यूज करता आणि त्या पर्टिक्युलर कॉलमवर जिथं तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तिथं कसं लिहिता? फॉर्म्युला लिहिता डायरेक्ट. बरोबर आहे. तसंच पॉवर बी मध्ये पण आपण फॉर्म्युला लिहितो. ओके. आता पॉवर बी जे फॉर्म्युला याचे दोन टाईप आहेत, म्हणजे डॅक्स मध्ये दोन टाईप आहे. एक आहे कॅल्क्युलेटेड कॉलम आणि एक आहे कॅल्क्युलेटेड मेजर. ओके. आता कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? आपला हा टेबल आहे, बरोबर? टेबल दिसतं सगळ्यांना, काहीतरी कस्टमर लुकअप नावाचं टेबल आहे. ह्या टेबलच्या ओरिएंटेड ऑपरेशन परफॉर्म करून एक नवीन कॉलम क्रिएट करणार आणि तिथं सगळं आउटपुट दिसणार तुम्हाला. ह्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड कॉलम. आणि जो कॅल्क्युलेटेड कॉलम असतो तो फिजिकली स्टोअर असतो. ओके. जो कॅल्क्युलेटेड कॉलम असतो तो फिजिकली स्टोअर असतो. म्हणजे आता हे तुम्हाला सर स्क्रीन प्रायोरिटी शेअर कस्टमर करा. दिसतंय. ओके. हे सॉरी सॉरी सॉरी. दिसतंय का ऑनलाईन? हो सर. ओके. फर्स्ट टाईप कोणता आहे? कॅल्क्युलेटेड कॉलम. आणि सेकंड आहे कॅल्क्युलेटेड मेजर. कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? जो फिजिकली स्टोअर असतो त्या टेबलमध्ये. ओके. फिजिकल स्टोअर असतो टेबलमध्ये आणि तो आपल्याला एक टेबल फॉर्मॅटमध्ये सगळं दिसतं. बट मेजर काय करतं? व्हर्च्युअली स्टोअर होतं. काय होतं? व्हर्च्युअली स्टोअर होतं आणि आपल्याला फक्त व्हिज्युअल लेवलला दिसतं. म्हणजे आता हे माझे रिपोर्ट लेवल आहे आणि इथं माझे व्हिज्युअलायझेशन समथिंग काहीतरी चार्ट्स वगैरे. ओके. त्याचा यूज केला तेव्हाच मला ते दिसणार, अदरवाईज नाही. बट कॅल्क्युलेटेड कॉलम हे फिजिकली स्टोअर असतं, ते तुम्हाला फिजिकली दिसतं. क्लिअर? मेजर आणि कॅल्क्युलेटेड कॉलम. एव्हरीवन ऑनलाईन? सर मेजर कॉलम एकदा सांगा. परत सांग. ओके. हे इकडे लक्ष अमर. कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय म्हणलेलं मी? जी फिजिकली स्टोअर असतं. ओके. आता समजा इथं माझ्याकडे काहीतरी सेल्स टेबलमध्ये जातो. जस्ट वेट. आता सेल्स टेबलमध्ये गेलं, माझ्याकडे ऑर्डर क्वांटिटी नावाचं एक हे. ठीक आहे. आता मला दाखवायचं आहे की माझे मल्टिपल ऑर्डर किती आणि सिंगल ऑर्डर्स किती. ओके. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेल तेव्हा इथे एक नवीन कॉलम जनरेट होईल साईडला. आणि त्याच्यामध्ये तो प्रत्येक, आता इथं 1 आहे, मग ह्याला काय देईल? सिंगल ऑर्डर 1 आहे, सिंगल ऑर्डर 1 1 1 1 1 असं. ओके. कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं? रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म करतं. रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म करतं म्हणजे काय? आता हे 1 आहे म्हणजे पूर्ण रोला चेक करणार, जिथं ऑर्डर क्वांटिटी 1 असेल त्याचा आउटपुट देणार सिंगल ऑर्डर, जिथं 2 असेल तिथं 2. काय करतं? कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं? रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म करतं अँड देन आपल्याला व्हॅल्यू रिटर्न करतं. क्लिअर सगळ्यांना ऑनलाईन? कॅल्क्युलेटेड कॉलम क्लिअर? हो सर. नक्की? हो सर. ओके. आपण काय करूया, एक एक्सेल शीट घेऊया. सर येस. 12 ते 2 पेपर आहे कॉलेजमध्ये. कधीपासून? 8 पासून.
तुझ्या एकट्याच आहे का? कॉलेजमध्ये आता माझ्या कॉलेजमध्ये कोणी काय नाही. मग काय करायचं म्हणतोय? चेंज करायचं नाही टायमिंग? दुसरी कुठली बस असेल तर चांगलं होईल. दुसरी बॅच आता तर नाही लगेच चालू होणार. तुमची तर लेटेस्ट आहे. सकाळी चालू होईल एक 9:30ला समथिंग. 9:30 का? हा, पण लवकर नाही चालू होणार, त्याला एक 15-20 दिवस लागतील. बरं, ठीक आहे चालतंय. ओके. तो माझ्याकडे आता कॉलम एक ऑर्डर प्रोडक्ट प्राइस नावाचा आणि ऑर्डर क्वांटिटीचा. ओके. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेन, मला काय करायचं आता? टोटल सेल्स फाइंड करायचं. टोटल सेल्स कसं फाइंड करतो आपण? ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. बरोबर आहे. जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेल तर तो एक नवीन कॉलम क्रिएट करेल टोटल सेल्स नावाचा. आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करेल? 1 × 1 1. मल्टिप्लिकेशन करायचं ना दोघांमध्ये. ओके. 2 × 2 4. अगेन 3 × 1 3. 4 × 1 4. 6 × 2 12. अँड देन 10. त्याने एक कॉलम क्रिएट केला, त्यामध्ये सगळी व्हॅल्यू टाकली आणि आता काय करणार तो? ह्या सगळ्यांचं समेशन करणार. काय करणार? ह्या सगळ्यांचं समेशन करणार अँड देन व्हॅल्यू रिटर्न करणार. ह्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. कसं ऑपरेशन परफॉर्म होते? रो बाय रो. ओके. मेजर काय करतं? हा जो नवीन कॉलम आहे तो नाही क्रिएट करत बसत. ओके. हा जो नवीन कॉलम आहे, आता असं करा की हे कॉलमच नाही. ओके. आताकडे फक्त हे 2 कॉलम आहेत, एवढंच लक्षात ठेवा. ओके. मेजर काय करतं? ऑटोमॅटिकली ऑपरेशन परफॉर्म करतं. म्हणजे 1 × 1 1. ओके. किती झाले? 1. त्यामध्ये ऍड करतं ते नेक्स्ट कॉलम, ऍड करतं नेक्स्ट कॉलम, नेक्स्ट कॉलम असं ऍड करतं आणि ऍग्रिगेटेड सम करतं आणि देन व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके. काय करतं? ऍग्रिगेटेड सम करतं आणि देन व्हॅल्यू रिटर्न करतं. मेजर ऑलवेज रिटर्न अ सिंगल एंटिटी, म्हणजे सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. बट कॅल्क्युलेटर कॉलम काय करतं? रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म करतं आणि देन व्हॅल्यू रिटर्न करतं. क्लिअर? आता क्लिअर? ऑनलाईन क्लिअर आता? येस सर. सर येस. सॅटर्डेला लेक्चर होणार आहे का रिव्हिजन वाला? मी सांगतो ना, अपडेट करतो ना. थांबा ना, आता लेक्चर मध्ये काय नका बोलू. लेक्चर स्टार्ट केले, कन्सेप्ट सांगतो मी. तर ठीक आहे? लेफ्ट होतो मग जातो कॉलेज. काय काय? कॉलेजला पेपर आहे म्हणलं. हा, मला मेसेज कर पर्सनलला, मी सांगतो. ठीक आहे चालतंय. ओके. सो आता माझी इथं ऑर्डर क्वांटिटी नावाचं एक कॉलम आहे. ओके. मला आता फाइंड आउट करायचे माझे सिंगल ऑर्डर किती आणि मल्टिपल ऑर्डर्स किती. ओके. सिंगल ऑर्डर आणि मल्टिपल ऑर्डर. ठीक आहे. त्यासाठी काय करतो मी? एक न्यू कॉलम क्रिएट करतो. ओके. न्यू कॉलम क्रिएट करतो. कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म करतोय मी? सेल्स फॅक्ट टेबल नावाचा, म्हणजे जो आपण अपेंड केलेला. राईट. कोणता टेबल आहे? सेल्स फॅक्ट टेबल. काय करतो? एक न्यू कॉलम क्रिएट करतो. ठीक आहे. मला काय बघायचं? ऑर्डर टाईप बघायचं. राईट. आपण काय करत होतो आधी? जर सिंगल ऑर्डर मल्टिपल ऑर्डर फाइंड करायचं असतं काय करायचं आपण आधी? काय यूज करायचो? कंडिशनल कॉलमिंग यूज करायचो. राईट. बट कुठे ते? पॉवर क्वेरी एडिटरला. इथं आहे का असलं ऑप्शन? काय नाहीये. हे काय पॉवर बायचं फ्रंट एंड आहे. इथं जे ऑपरेशन होतील ते सगळे डॅक्स थ्रू होतील. ओके. सो मी करतो एक ऑर्डर टाईप नावाचं जस्ट एक व्हेरिएबल बनवला. सो तुमचं फर्स्ट डॅक्स फंक्शन आहे इफ. पायथन मध्ये इफ बघितलंय? सगळ्यांनी बघितलंय? इफ. आता जेव्हा मी इफ लिहिलं त्यांनी मला तिन्ही पॅरामीटर दिले. लॉजिकल टेस्ट दिली, रिझल्ट ट्रू आणि रिझल्ट फॉल्स. तुमच्या पायथन मध्ये मिळतं का असं? एसक्यूएल मध्ये मिळतं. पॉवर बीआय मध्ये तुम्हाला सगळं स्पून फिडिंग असतं. ओके. आता तो फर्स्ट विचारतोय मला लॉजिकल टेस्ट. आता लॉजिकल टेस्ट म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं? कोणत्या कॉलमवर करायचंय? ऑर्डर क्वांटिटी. ओके. ऑर्डर क्वांटिटी कोणत्या टेबलमध्ये? सेल्स फॅक्ट टेबल. ऑर्डर क्वांटिटी काय असणार ते? इज ग्रेटर दॅन 1. राईट. इज ग्रेटर दॅन 1. ओके. इज ग्रेटर दॅन 1. इज ग्रेटर दॅन 1 केल्यानंतर त्यांनी मला फर्स्ट काय विचारलं? रिझल्ट इफ ट्रू. जर ते सॅटिस्फाय झाली कंडिशन तर माझं आउटपुट काय यायला पाहिजे?
माझं आउटपुट काय यायला पाहिजे, मल्टिपल ऑर्डर्स. काय यायला पाहिजे, मल्टिपल ऑर्डर्स. मल्टिपल ऑर्डर्स. आणि इफ ती कंडिशन फॉल्स झाली तर सिंगल ऑर्डर. सिंगल ऑर्डर. मी डॅक्स क्रिएट केलाय. कसं क्रिएट केला, न्यू कॉलम घेतलं, त्या टेबल मध्ये गेला आणि न्यू कॉलम सिलेक्ट केला. जस्ट इथे एक पॉपअप विंडो आली, फॉर्म्युला बार, जसं तुमच्या एक्सेल मध्ये असतो फॉर्म्युला बार, तसं इथे आला. फर्स्ट काय लिहिलं मी, ऑर्डर टाईप इज इक्वल टू इफ फंक्शन यूज केलं. इफ फंक्शन का, कंडिशन आहे ना माझी, ती कंडिशन सॅटिस्फाय होती की नाही ते बघायचं मला. त्यामुळे काय, इफ काय म्हणतं, सेल्स फॅक्ट टेबल मधलं ऑर्डर क्वांटिटी इज ग्रेटर दॅन 1 असेल तर काय दे मला, मल्टिपल ऑर्डर्स, अदरवाईज सगळे काय सिंगल ऑर्डर्स. ओके, एंटर दाबतो. झालं रिझल्ट स्टोर ऑटोमॅटिकली. आला एक नवीन कॉलम जनरेट झाला आणि त्याचा सगळ्यात तो काय दाखवते, रिझल्ट दाखवतो. त्याला काय म्हणतो आपण, कॅल्क्युलेटेड कॉलम. ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना, ऑनलाईन पक्का. सर कॉलम कसा ऍड, मी काय केलं, फर्स्ट काय केलं, टेबल सिलेक्ट केला. इथं न्यू कॉलम म्हणून आहे. आधी टेबल व्ह्यू मध्ये जावा. पॉवर क्वेरी एडिटरला कोणीच जायचं नाहीये. आपण जे बघतोय ते सगळं फ्रंट एंडला बघतोय, म्हणजे पॉवर बाय डेस्कटॉपला बघतोय. ओके, टेबल व्ह्यू मध्ये जावा. गेले, टेबल सिलेक्ट करा. कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म करायचं, फॅक्ट टेबलचा, सेल्स फॅक्ट टेबल, त्याला सिलेक्ट करा. केलं, इथं न्यू कॉलम म्हणून येईल. आलं सगळ्यांना, त्या न्यू कॉलमवर क्लिक करा. न्यू कॉलम क्रिएट केल्यानंतर इथं तुमचा फॉर्म्युला बार येईल ऑटोमॅटिकली. आला, मग इथं सगळे टॅक्स. क्लिअर, कसं क्रिएट करायचं का आलं, ऑनलाईन. काय करू आपण, एक व्हिज्युअल लेवल मध्ये जाऊन एक टेबल घेऊ. ओके, टेबल मध्ये प्रोडक्ट नेम घेऊ. प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट. अँड जो आता आपण मेजर फाइंड केलेला ना, काय केलेलं, इफ कंडिशनचा लिहिलेला ऑर्डर टाईपचा, तो मेजर घेऊ. ओके, तो कुठे, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. त्यांनी केलं फिल्टर आउट ऑटोमॅटिकली, सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर, सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर. हे कशामुळे झालं, रिलेशनशिप बिल्ड केली आपण दोघांमध्ये, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये. जर रिलेशनशिपच नसते, यांनी फिल्टर आउट केलंच नसतं. क्लिअर सगळ्यांना, ऑनलाईन क्लिअर. ठीक. आता मेजरचे 2 टाईप आहेत गाईज, इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. मेजरचे 2 टाईप आहेत, एक आहे इम्प्लिसिट मेजर आणि एक आहे एक्सप्लिसिट मेजर. आता इम्प्लिसिट मेजर म्हणजे काय, आता हे तुम्हाला समेशन समथिंग काय ते साईन दिसतंय का, इथं दिसतंय. म्हणजे काय करतो तो काय म्हणतो, ही न्यूमेरिकल व्हॅल्यू ह्याच्यावर तो ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. म्हणजे मॅक्सिमम, मिनिमम, ॲव्हरेज, ओके, सम ऑफ, हे करू शकतो, तो ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. त्यामुळे त्याने काय दिलं, एक समेशन दिलंय साईडला. हे इनबिल्ड प्रेझेंट आहे, आपण क्रिएट केलंय का, नाही. आपण त्याचा फक्त डेटा टाईप चेंज केलेला होल नंबर मध्ये. त्यामुळे त्याने काय दिलं, डायरेक्ट समेशन दिलं त्याचं. ओके, मी काय करतो, समेशनला ड्रॅग करतो. ओके, उचललं आणि टाकलं येतो. काय केलं त्यांनी, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी दिली ऑटोमॅटिकली. काय दिली, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे काय केलं त्यांनी, पर्पज बाईक स्टँड असेल त्याची काय ती ऑर्डर क्वांटिटी असेल, राईट, समथिंग असेल, जेवढे असतील प्रोडक्ट नेम तेवढी, आणि त्याची काय दिली, शेवटी सम दिली. काय आलं, ओके. आता काय करतो, मी मेजर क्रिएट करतो. ठीक आहे, मेजर कसा क्रिएट करायचा, राईट क्लिक करायचं त्या टेबलवर आणि ते न्यू मेजर आहे. ओके, ते न्यू मेजरवर क्लिक करायचं. मला काय फाइंड करायचं, ऑर्डर क्वांटिटीची सम फाइंड करायची. ओके, ऑर्डर क्वांटिटी.
टोटल ऑर्डर क्वांटिटी. टोटल ऑर्डर क्वांटिटी काढण्यासाठी फर्स्ट फंक्शन आहे सम. ह्याला काय म्हणतो आपण ॲग्रिगेटेड फंक्शन्स. तो काय यूज करणार सम. देन कोणतं कॉलम पास करणार त्यामध्ये, कोणतं कॉलम पास करणार. अरे कोणतं कॉलम पास करणार याच्यामध्ये. हा ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी ना. काय काय एवढे कन्फ्युज आहेत. फर्स्ट काय मला कशावर सम करायचं, ऑर्डर क्वांटिटीवर सम करायचंय ना, त्यामुळे तो कॉलम पास करणार आहे मी. ओके काय टाकणार इथं ऑर्डर क्वांटिटी. कशामध्ये येते सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. ओके सो सेल्स फॅक्ट टेबल मधलं ऑर्डर क्वांटिटी. क्लोज एंड. आता जो मेजर क्रिएट झाला तो बघा इथं काहीतरी असं कॅल्क्युलेशन साईन दिसतंय, म्हणजे जो काय मेजर आहे. ओके कशामध्ये क्रिएट केलाय मी मेजर, सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. टेबल व्ह्यू मध्ये जातो आगे. मेजर क्रिएट केला आपण, दिसतोय की इथं नाही दिसत का, तो व्हर्च्युअली स्टोअर झालेला आहे. फिजिकली स्टोअर झाला तो काय झाला, व्हर्च्युअली स्टोअर झालाय. ओके आता अगेन रिपोर्ट व्ह्यूला जातो आणि इथं काय करतो मेजर ड्रॅग करतो. सेमच व्हॅल्यू दिली, सेमच दिले ना. म्हणजे कॅल्क्युलेटर कॉलम काय करत होतो, रो बाय रो ऑपरेशन करून आपल्याला रिटर्न करत होतो. मेजर काय करतोय पण आधीच कॅल्क्युलेशन करतोय, त्याचं ॲग्रिगेट करताय देन व्हॅल्यू रिटर्न करतोय. बट कुठं करतोय तो ऑटोमॅटिकली बॅक एंडला त्याची प्रोसेस होते. जशी तुम्ही कोड लिहिता, कोडची प्रोसेस कशी होती बॅक एंडला होती, एक बायनरी फॉर्मॅटमध्ये कोड रिटर्न होतो एवढं तरी माहिती. तसंच डॅक्स आहे, तो व्हर्च्युअली कॅल्क्युलेशन करतो आणि देन व्हॅल्यू रिटर्न करतो. बट हे जे मी मेजर क्रिएट केलंय ते मला टेबल व्ह्यू मध्ये दिसणार आहे का, नाही, ते मला एका व्हिज्युअललाच दिसणार. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. नक्की सगळ्यांनी बोला. डॉक्युमेंट जातं. क्लिअर आहे ना सगळ्यांना. ठीक. तो आता तुम्हीच सांगा मला, इच पॅरेंट आहे की नाही चेक करायचं. तो पॅरेंट आहे की नाही चेक करायचं. कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म करणार. पॅरेंट आहे की नाही ते चेक करायचं. कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म करायचं, कोणत्या टेबलवर ऑपरेशन परफॉर्म करणार. बोल मोठ्याने बोल. कोणी हुशार. ऑर्डर क्वांटिटी कसं काय कळणार तो पॅरेंट आहे की नाही. कस्टमर लुकअप. त्या ऑर्डर मध्ये असते का. कस्टमर लुकअप. कोणतं राईट. कशामध्ये तुमचे टोटल चिल्ड्रन्स, कोणत्या टेबल मध्ये कस्टमर लुकअप ना, त्यामुळे कोणतं टेबल ऑपरेशन परफॉर्म करणार मी. टेबल म्हणते नॉट अ कॉलम, टेबल. कस्टमर लुकअप. ओके कस्टमर लुकअप. ठीक. सो मला इथे एक डॅश चेक करायचंय की तो पॅरेंट आहे की नाहीये. पॅरेंट और नॉट अ पॅरेंट आपण कुठे यूज केलं ते कंडिशनल कॉलमला यूज केलेलं बॅक एंडला. आता आपल्याकडे काय फक्त पॉवर बाय डेस्कटॉप आहे. सांगा डॅक्स कसं क्रिएट करणार स्टार्टिंग ते सांगा. टेबल सिलेक्ट केलं. ओके न्यू कॉलम क्रिएट करू. न्यू कॉलम. ओके न्यू कॉलम. त्याचं नाव देतो मी इच पॅरेंट. कोणतं फंक्शन यूज करणार. इफ का कंडिशन आहे ना माझी. कंडिशन काय असणार आहे, पॅरेंट आहे की नाही. पॅरेंट आहे की नाही कसं कळणार. नंबर ऑफ चिल्ड्रन मोर दॅन वन. राईट. जर चिल्ड्रन जर ग्रेटर दॅन 1 असेल किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर काय असणार तो पॅरेंट असणार, अदरवाइज नॉट अ पॅरेंट. सो इफ यू फर्स्ट इफ कंडिशन. फर्स्ट काय विचारते लॉजिकल टेस्ट. काय आपली लॉजिकल टेस्ट कोणत्या कॉलमवर आहे.
टोटल चिल्ड्रन Customer नावाच्या lookup. कमी तर केलं ना टोटल चिल्ड्रन. राईट. कस्टमर लुकअप मधलं टोटल चिल्ड्रन आलं. टोटल चिल्ड्रन ऑटोमॅटिकली इज ग्रेटर दॅन इक्वल टू ना हा 1. ट्रू विचारतं. रिझल्ट ट्रू असेल तर इज अ पेरेंट. राईट इज अ पॅरेंट. पॅरेंट लिहितो आणि फॉल्स असेल तर नॉट 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 अ पॅरेंट. झालं एरर पण एरर. काय इश्यू असेल काहीच एरर येतोय. काय इश्यू असेल. डेटा टाईप. आय थिंक आपल्या डेटा टाईप चेक करावा लागेल फर्स्ट. डेटा टाईप चेक करण्यासाठी कुठे जाणार मी. ट्रान्सफॉर्म डेटा पॉवर क्वेरी एडिटर कस्टमर लूप. कुठे एरर येतो आपल्या टोटल चिल्ड्रन ना टोटल चिल्ड्रन टेक्स्ट मध्ये. त्यामुळे एरर येत होता. आपण ऑपरेशन कशावर परफॉर्म करतो. नंबर्सवर परफॉर्म करतोय ना. त्यामुळे डेटा टाईप काय पाहिजे होता. होल नंबर. नाव क्लिअर. अगेन पॉवर BI डेस्कटॉपला जा. अप्लाय चेंजेस. अलग येतो ऑटोमॅटिकली. एरर चेक केल्यानंतर नॉट अ पॅरेंट लिहिलं का त्याचे टोटल चिल्ड्रन 0 आहेत. त्या क्लिअर. इफ फंक्शन कसं वर्क होतं एव्हरीवन ऑनलाईन लिहू शकता. सगळे लिहू शकता. ओके चला एक टास्क. ओके ज्यांचा अॅन्युअल इन्कम ग्रेटर दॅन 1 लाख असेल. ओके असं म्हणते अॅन्युअल इन्कम ते चाललं कोण हो. कोण आहे हो. बंद करा माईक. हॅलो ऑनलाईन माईक चालू आहे कोणाचं ते बंद करा. असं थोडी आहे. तुमची पण आठवण होती की. साक्षी नागवडे. What the hell? फर्स्ट लेक्चर आहे. लय लवकर आलं. कोणत्या बॅचला आहे. रिपीट काय कोणत्या बॅचला होता. DA2 इव्हिनिंग मॉर्निंगला होता. पण आमचं पॉवर BI खूप पुढे गेले रे. डॅक्स चालू आहे आता. चालेल का लेक्चर्स बघतील ह्याच्या. कोणी उडवलं रे मला. हॅलो ऑनलाईन कोणी लेफ्ट केलं रे मला.
लेक्चर घ्यायचं. चला एक टास्क ज्यांचं अॅन्युअल इन्कम ग्रेटर दॅन 1 लाख असेल, ओके, ते असतील हाय प्रायोरिटी. ज्यांचं लो असेल ते लो प्रायोरिटी. टॅक्स लॅब फास्ट. ऑनलाईन क्वेश्चन क्लिअर आहे? Yes, sir. 1 लाख पेक्षा जास्त असेल ते हाय प्रायोरिटी. जे लेस दॅन असेल 1 लाख पेक्षा ते लो प्रायोरिटी. राईट टॅक्स फास्ट. एव्हरीवन ऑनलाईन तुम्ही. ऑनलाईन डन. ऑनलाईन एव्हरीवन डन. डन झालं की सांगा पटकन. डन ऑफलाईन सगळ्यांचं. ऑनलाईन क्लिअर. ओके. Done, sir. गुड. आता जे काय आपण मेजर क्रिएट करतोय, मेजर म्हणतो नॉट अ कॅल्क्युलेटेड कॉलम. आता मी कोणता मेजर क्रिएट केलेला आहे? मेजर कोणता क्रिएट केलेला? सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी नावाचा, राईट. आता समजा जर मेजरला एक डेडिकेटेड स्पेस असेल तर का तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन शोधत बसता का बाबा हा मला आता मेजर हा पाहिजे तर मी इथून उचलून इथं टाकेल. तर मेजरचं सेपरेट टेबल असेल आणि त्यामध्ये आपण सगळे मेजर टाकले तर इझी होईल सगळ्यांना. इझी टू अंडरस्टँड होईल. इझी टू ड्रॅग अँड ड्रॉप होईल. ओके. सो त्यासाठी आपण एक टेबल क्रिएट करू. ओके. काय क्रिएट करू? टेबल. ओके. इथे एंटर डेटा म्हणून दिसतंय सगळ्यांना. एंटर डेटावर क्लिक करा. होम टॅब मध्येच आहे एंटर डेटा. सो इथं टेबल नेम विचारतो. सो मी जस्ट नाव देतो त्याला कॅल्क्युलेटेड मेजर म्हणून. ओके. कॅल्क्युलेटेड मेजर. अँड देन लोड करतोय डेटा सेटमध्ये. ओके. जस्ट लोड करतो. हा लोड म्हणायचं. दिसतोय राईट साईडला डेटा पेन मध्ये टेबल सगळ्यांना तुमच्यामध्ये? हा माझा लोड होतो. एव्हरीवन Yes, sir. जस्ट वेट अ मिनिट. लॅपटॉप थोडा लोड घेतो. सर एंटर डेटाचा ऑप्शन कुठं आहे? होम टॅब मध्ये जावा. तिथे तुम्हाला एंटर डेटा म्हणून दिसेल. इथंच आहे होम टॅब मध्ये एंटर डेटा. मिळालं? हो सर.
ओके, तिथं डेटा पेन मध्ये जेव्हा बघाल तेव्हा एक टेबल क्रिएट झाला कॅल्क्युलेटेड मेजर नावाचा, दिसतोय सगळ्यांना? ओके, आता जो मेजर केलेला आपण क्रिएट सम ऑफ ऑर्डर क्वांटिटीचा, तो कुठे कुठे होता? सेल्स पॅक टेबल मध्ये, राईट? आपल्याला काय करायचंय, त्याची होम डेस्टिनेशन कोणती आहे आता? सेल्स पॅक टेबल आहे. आपल्याला तो मूव आउट कुठे करायचा आहे? कॅल्क्युलेटेड मेजर मध्ये जो नवीन क्रिएट केला. ओके, सो काय करा, जस्ट त्याच्यावर क्लिक करा टोटल नंबर ऑर्डर क्वांटिटीवर. ओके, तो इथं मेजर टूल्स म्हणून ओपन होईल. ओके, मेजर टूल्स ओपन होईल त्या मेजरवर क्लिक केल्यानंतर. त्याचं होम टेबल कोणतं आहे आता? सेल्स पॅक टेबल. बट आपल्याला सगळे जे मेजर क्रिएट करणार ते कुठे पाहिजे आपल्याला? कॅल्क्युलेटेड मेजरमध्ये. सो त्याचं डेस्टिनेशन चेंज करायचं. कुठे? कॅल्क्युलेटेड मेजर. झालं सगळ्यांचं? मेजर क्रिएट केला ऑर्डर क्वांटिटी नावाचा. त्या ऑर्डर क्वांटिटी नावाच्या मेजरवर क्लिक करा. इथं मेजर टूल्स ऑटोमॅटिकली ओपन होईल. झालं? झालं सगळ्यांचं? मेजर क्रिएट केलाय का पण आधी? हा, इकडे बघा, ऑर्डर क्वांटिटी ऑटोमॅटिकली आहे का? त्याचा होम टेबल कोणता आहे? कॅल्क्युलेटेड मेजर आहे. ओके, ते दिसणार नाही का? ते व्हर्च्युअली स्टोर आहे त्यामुळे. ओके, नंतर करा, राहू दे नंतर. चिल. आता कधी कधी काय होतं, मेनी टू मेनी रिलेशनशिप्स ऑकर होतं, राईट? का ऑकर होतं मेनी टू मेनी रिलेशनशिप्स? बिकॉज त्याच्यामध्ये मोर दॅन वन प्रायमरी की असते. काय असते? मोर दॅन वन प्रायमरी की. बट आता कधी कधी कॉम्प्लेक्शन येतात की समथिंग त्या दोन टेबलला कनेक्शनच करायचं. ओके, तेव्हा काय होतं, पहिल्या टेबलमध्ये दोन टेबलची मिळून एक प्रायमरी की होते. त्याला काय म्हणतो आपण? एक्सक्लमेशन शिकला असेल तर. दोन कॉलमची मिळून एक प्रायमरी की होते, त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो आपण? दोन इफ जर एका टेबलमध्ये मल्टिपल कॉलम्स हे जर प्रायमरी की ऍज ऍक्ट करत असेल, तेव्हा दोन कॉलमची मिळून एक प्रायमरी की बनते. त्याला काय म्हणतो? ऑनलाईन अभि कॅन्डिडेट की ऐकलाय शब्द? ऐकलाय? कॅन्डिडेट की. ओके, सो कधी कधी काय होतं, मेनी टू मेनी रिलेशनशिप ऑकर झाल्यामुळे मोर दॅन वन प्रायमरी की असतात ना, तर आपल्याला काय लागतं, दोन टेबल मर्ज करावे लागतात आणि त्याची एक प्रायमरी की बनवावी लागते. ओके, सो आता आपल्याकडे आपण मर्ज बघितलेलं आठवतंय? फर्स्ट नेम मर्ज केलं, लास्ट नेम मर्ज केलेलं. त्याचप्रमाणे एक टेक्स्ट फंक्शन आहे डॅक्स मध्ये, तो आहे कॉन्कॅटिनेट. ओके, कोणता आहे? कॉन्कॅटिनेट. आपल्याला काय करायचंय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेमला काय करायचं? मर्ज करायचं. ओके, फर्स्ट नेमला आणि लास्ट नेमला मर्ज करायचं. म्हणजे असं समजा की दोन प्रायमरी की आहेत, मला ह्यांची दोघांची मिळून एक प्रायमरी की बनवायची आणि ती कनेक्ट करायची दुसऱ्या टेबलसोबत. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, सो काय यूज करणार अगेन मी? न्यू कॉलम. का? मला कॅल्क्युलेटेड कॉलम हवा आहे ना, त्यामुळे न्यू कॉलम. एसक्यूएल विसरले का सगळे?
ती कीच असते, प्रायमरी की सारखी असते. ऑफकोर्स होती, कधी कधी येतात. तुम्हाला जेव्हा MNC मध्ये जाल तेव्हा वर्क येतं याच्यावर. तेव्हा लक्षात ठेवा, फक्त 2 मर्ज करायचे कॉलम आणि एक नवीन की क्रिएट करायची आणि ती की सगळ्याशी कनेक्ट करायची. ओके, ठीक आहे. सो मी जस्ट काय करतो, कॉन्कॅटिनेट CC लिहितो. ओके, CC. सो फर्स्ट फंक्शन यूज करतो कॉन्कॅटिनेट. आलं बघा डायरेक्टली कॉन्कॅटिनेट. फर्स्ट काय विचार, टेक्स्ट वन म्हणजे कोणत्या कॉलमला मर्ज करायचं तुम्हाला, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. सो टेक्स्ट वन काय टाकू, फर्स्ट नेम कशामधलं, कोणत्या टेबल मधलं, कस्टमर लुकअप मधलं फर्स्ट नेम. फर्स्ट नेम तो टेबल नेम नाही लिखना पडतात, जस्ट कॉलम नेम लिहायचं, ऑटोमॅटिकली येतं ते. बट ह्याच्यासाठी की कोणत्या टेबल मधून घ्यायचं ह्याच्यासाठी. ओके, फर्स्ट नेम, देन टेक्स्ट टू लास्ट नेम. लास्ट नेम, लास्ट नेम, एंटर. आलं येतं ना ऑटोमॅटिकली, ते काय जर मर्ज झालं आणि देन रिटर्न करतोय आपल्याला. ओके, बट जर मोर दॅन टू असेल तर कॉन्कॅटिनेट मध्ये आपण फक्त 2च लिहू शकतो, 2च कॉलम घेऊ शकतो. बट जर मोर दॅन 1 असेल, मोर दॅन 2 असेल तर आपल्याकडे प्रेफिक्स नावाचा पण होता, आठवतंय, प्रेफिक्स नावाचा पण होता. त्यावेळेस मी अगेन एक कॉलम क्रिएट करतो, न्यू कॉलम म्हणून. याला CCC नाव देतो. सो फर्स्ट काय घ्यायचं आपल्याला, प्रेफिक्स, देन फर्स्ट नेम अँड देन लास्ट नेम. ओके, सो प्रेफिक्स घेतो फर्स्ट. प्रेफिक्स कशामधलं, कस्टमर लुकअप मधलं. ओके, आपल्याला काय जॉईन्स करायचे आहेत ना, तो इथं वापरा अँड ऑपरेटर. अँड देन फर्स्ट नेम, अगेन अँड देन लास्ट नेम. बट जेव्हा मी हे करेल त्यामध्ये स्पेस दिसेल का, सगळं जॉईन होऊन येईल. ओके, सो स्पेस साठी अँड नंतर डबल कोट, देन अगेन अँड ऑपरेटर. इथं अगेन अँड नंतर डबल कोट अँड ऑपरेटर. अँड देन एंटर दाबतो. ओके, काय होतं, एंटर. आणि हे कशावर लक्षात ठेवायचं, कॅन्डिडेट कीवर. ओके, बिकॉज का मी आता एका प्रोजेक्टवर वर्क करत होतो, त्यामध्ये ऑपरेशन लेवल होते. ऑपरेशन लेवल 1, 2, 3 असे समथिंग लेवल्स होते. सो ऑपरेशन लेवल 2 ला जेव्हा जात होतो तेव्हा मोर दॅन 1 प्रायमरी की होतं, पण ते मला कळत नव्हते की बाबा कनेक्ट कसं करू. तेव्हा हे यूज केलेलं, डायरेक्ट 2 कॉलम मर्ज केलेले आणि त्याला ॲज अ प्रायमरी की ॲक्ट केलं आणि ती कनेक्शन केलेली सगळ्यांची. ओके, क्लिअर सगळ्यांना, ऑनलाईन क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. काय होतं, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके,
काय होतं, एक कार्ड व्हिज्युअल घेतो आणि त्या कार्ड व्हिज्युअल मध्ये जी सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी होती ना, इम्प्लिसिट मेजर जे होतं ना, ते ड्रॅग करतो. ठीक आहे, काय करतो, ड्रॅग करतो. कुठे आहे ते सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी? ठीक आहे, 84 की आली की तुम्ही ह्याच्यावर मी जेव्हा राईट क्लिक करेल तिथं ऑप्शन्स ओपन होतात, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट. हे काय सगळे इम्प्लिसिट मेजर आहे. आता जेव्हा मी ॲव्हरेजवर क्लिक करेल काय दिसेल 1.50 म्हणजे दीड क्वांटिटी समथिंग काहीतरी ॲव्हरेज आहे. अगेन राईट क्लिक करतो, मॅक्झिमम ऑर्डर क्वांटिटी फाइंड करायची आपल्याला. मॅक्झिमम किती, 3 आहे. अगेन राईट क्लिक करतो, मिनिमम पाहिजे मला, मिनिमम. क्लिअर. हे कसं होतं, राईट क्लिक करून होते. काय केलं मी, जस्ट तो ऑर्डर क्वांटिटी नावाचा इम्प्लिसिट मेजर ड्रॅग केला. ओनली इम्प्लिसिट, कळालं का, इम्प्लिसिट जे आहेत प्रेझेंट ते फक्त ड्रॅग केलंय आणि त्या मेजरवर राईट क्लिक केलं. तिथं त्यांनी सगळे ऑपरेशन दिले, सगळे ॲग्रिगेट फंक्शनचे ऑपरेशन दिले, सम, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्सिमम. ओके, सो हे काय देते आपल्याला, एक व्हॅल्यू देते. ओके, सो मेजर काय करतं, बेसिकली एक समरी देतं आणि कॅल्क्युलेटेड कॉलम काय देतं, एक डिस्क्रिप्शन म्हणू शकतो तो. मेजर काय होतं, एक समरी देतं आणि कॅल्क्युलेटेड कॉलम डिस्क्रिप्शन. ओके, बट मला हे सगळे फंक्शन यूज करायचे माझ्या मेजर्समध्ये. मला इम्प्लिसिट मेजरमध्ये नाही यूज करायचं. कशामध्ये यूज करायचं, मेजर क्रिएट करायचं. सो आपला फर्स्ट मेजर आहे, मला मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. कोणती, मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस. सो आता ते जे मेजर क्रिएट करणार ते कोणत्या टेबलवर करणार आहे, कॅल्क्युलेटेड मेजर्स. का, आपण एक डेडिकेटेड टेबल क्रिएट केला त्यामुळे. ओके, सो इथं मी राईट क्लिक पण करू शकतो त्या टेबलवर, और इथं न्यू मेजर्स म्हणून ऑप्शन दोन आहे टाईप. एक तुम्ही राईट क्लिक करू शकता और न्यू मेजर ऑप्शन आहे. बाय डिफॉल्ट राईट क्लिक करायचा त्या टेबलवर. ओके, सो काय करतो, त्या टेबलवर राईट क्लिक करतो आणि इथं न्यू मेजर ऑप्शन. इथं मेजर काहीतरी येत आहे, मला काय फाइंड करायची, मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस. काय फाइंड करायची, मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस. तर इथं जस्ट मॅक्स प्रोडक्ट प्राइस. त्यासाठी फंक्शन आहे, इनबिल्ड फंक्शन पॉवर BI मध्ये आहे, मॅक्स. आलं मॅक्स. आता मॅक्स दोन टाईप्स आहेत, मॅक्स, मॅक्स ए आणि मॅक्स एक्स. मॅक्स ए आणि मॅक्स एक्स तुमचा होमवर्क आहे. क्लिअर, मॅक्स ए आणि मॅक्स एक्स. मी आता जस्ट मॅक्स यूज करतो. फर्स्ट काय विचारते, कॉलम और क्लिअर, डायरेक्ट कॉलम टाका त्याच्यामध्ये. कोणता कॉलम टाकणार, काय फाइंड करायचं तुम्हाला, मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड करायचं. काय पास करणार, प्रोडक्ट प्राइस नावाचा कॉलम, राईट. प्रोडक्ट प्राइस कशामध्ये, प्रोडक्ट प्राइस कॅल्क्युलेट नाही, प्रोडक्ट प्राइस कशामध्ये आहे, प्रोडक्ट लुकअप मध्ये आहे ना. तर प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस घेतली, एंटर. एक मेजर क्रिएट झालं. ओके, जे मेजर आहे तर कुठं दिसणार आहे, फक्त व्हिज्युअलायझेशन मध्ये दिसणार आहे. ओके, सो काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल घेतो अगेन. ओके, का, बिकॉज आपल्याला एक सिंगल एंटिटी दाखवायची ना, त्यामुळे कार्ड व्हिज्युअल. ओके, त्यामुळे काय करतो, मॅक्स प्रोडक्ट प्राइस ड्रॅग करतो. आली समथिंग 3.58K. क्लिअर सगळ्यांना. ओके, आता जर मला मिनिमम फाइंड करायचं असेल तर काय टॅक्स वापरणार मी, काय वापरणार, मीन, राईट. लिहा टॅक्स सगळ्यांनी मीनचा. चला फास्ट, मिनिमम प्राइस फाइंड करायची मला प्रोडक्टची.
लिहिला डॅक्स सगळ्यांनी. मीन काय यूज केलं, मीन अँड देन प्रोडक्ट लुकअप मधली प्रोडक्ट प्राइस. अगेन एंटर. आता मला नेक्स्ट काउंट करायचं आहे माझ्याकडे किती प्रोडक्ट्स आहेत. ओके, मला काय करायचंय, किती प्रोडक्ट्स आहेत. कोणतं फंक्शन यूज करू शकतो, काउंट. ठीक आहे, काउंट कसं वर्क Count. होतं, कसं वर्क होतं काउंट, कसं वर्क होतं, राईट. कसं होतं, रो बाय रो कॅल्क्युलेट करतं काउंट, बरोबर आहे ना. सो काउंट कोणत्या कॉलमवर ऑप्शन परफॉर्म करणार तुम्ही, प्रोडक्ट साईज. वाय, का प्रोडक्ट क्वांटिटी किती मल्टिपल आहे, टोटल ना काउंट 1 2 3 4 आहे ना प्रोडक्ट क्वांटिटी. प्रोडक्ट साईज, ओके. तिथं पण डुप्लिकेट असतात, MM XX LL XL XL XL. युनिक काय प्रोडक्ट ग्रुप मध्ये, राईट. काय प्रोडक्ट की. सो कोणते कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार, प्रोडक्ट की. सो काय करणार, फक्त युनिक आयडेंटिटी काय करणार, काउंट करणार. ओके, सो मला काय करायचं होतं, किती प्रोडक्ट आहे फाइंड करायचं होतं माझ्याकडे. अगेन काय करणार, राईट क्लिक करणार, न्यू मेजर. काय क्रिएट करायचं, प्रोडक्ट काउंट. ओके, प्रोडक्ट काउंट इज इक्वल टू काय यूज करणार, काउंट. देन काय पास करणार, प्रोडक्ट की. डन, एंटर दाबो. प्रोडक्ट का ड्रॅग करतो. अरे 293 काहीतरी प्रोडक्ट आहेत माझे. बट काउंट काय करता, इफ जर कुठेतरी म्हणजे ब्लँक स्पेस असेल तर माझ्याकडे 100 प्रोडक्ट आहे, 100 मध्ये 2-3 ब्लँक स्पेस असेल तर काउंट काय करतं, ब्लँक स्पेसेसला काउंट नाही करत, तेव्हा आपण यूज करतो काउंट ए. ओके, काय यूज करतो, काउंट ए. काउंट ए काय करतं, ब्लँक स्पेसेसला पण काउंट करतं अँड देन टोटल व्हॅल्यू देते. पण आपल्याकडे ब्लँक स्पेस आता काही नाही, त्यामुळे आपण काय यूज केलं, काउंट. क्लिअर, काउंट आणि काउंट ए मधला डिफरन्स एव्हरीवन ऑनलाईन. ओके, सो तुमचा होमवर्क काय, मॅक्स ए, मॅक्स एक्स, मीन ए, मीन एक्स आणि काउंट ए. ठीक आहे, हे सगळे ऑपरेशन परफॉर्म करायचे. थांबवायचं, जास्त झालं हो ना, हा बरोबर झालं ना. ऑनलाईन थांबायचं. हो सर. ओके, जे आज सांगितलं ते रिवाइज करा कन्सेप्ट. ठीक आहे, मी तुम्हाला एक 35 ते 40 डॅक्स शिकवणार. ठीक आहे, अराउंड 200+ डॅक्स आहे. एवढे माझ्या लक्षात नाही ना, तुमच्या पण लक्षात नसेल. 35 ते 40 हे इम्पॉर्टंट जे रेग्युलरली यूज होतं कंपनीमध्ये ते शिकवणार. ठीक आहे, आणि जे असतील मी तुम्हाला एक डॅक्स चीट शीट पाठवली, आठवते सगळ्यांना, कुठे आहे ते, झिप फाईल मध्ये डॅक्स चीट शीट आहे, ती फॉलो करायची. तुम्हाला तिथं डॅक्स आहे, त्याचं मिनिंग काय, ते कशासाठी यूज होते सगळं लिहिलेलं आहे, जो मला इझिली अंडरस्टँड होईल. ओके, आणि चॅट जीपीटीला जायचं, त्याला माहिती हा माझा डेटा सेट आहे, मला क्वेश्चन दे त्या डॅक्सवर. तुझं क्वेश्चन पण देईल, त्याची प्रॅक्टिस होईल तुमची. आणि आधीच सांगतोय, डॅक्स रट्टा मारायचं काम नाहीये, तुमचं लॉजिक बिल्ड झालं पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला डॅक्स इझिली अंडरस्टँड होईल. आणि इंटरव्ह्यूला तुम्ही फाडताल डायरेक्ट. फ्रँकली, इंटरव्ह्यूला जर तुम्हाला इंटरव्ह्यू पर्सन असेल आणि त्याला जर तुमचं डॅक्स आवडलं, तो बाकीचं काही विचारणार पण नाही, थेरी पण विचारणार नाही, एक प्रश्न पण विचारणार नाही थेरीचा. डॅक्स खूप इम्पॉर्टंट, आणि डॅक्सवर सगळं पावर, जे काही व्हिज्युअलायझेशन करणार ते डॅक्सवर. ओके, क्लिअर ऑनलाईन. Yes, sir.